विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, की आपल्या बोर्डच्या पेपरमध्ये जवळ-जवळ 35 मार्काला न्यूमेरिकल असतात. एक शब्द चुकलाय माझा. जवळ-जवळ नाही, फिक्स 35 मार्काचे न्यूमेरिकल असतात. म्हणजे अल्मोस्ट 50%. अल्मोस्ट नाही, 50%. सीईटीला सगळेच न्यूमेरिकल असतात जवळ-जवळ. 50 प्रश्न जे फिजिक्समध्ये असतात ना, त्यातले 40-45 तर न्यूमेरिकलच असतात. थेरॉटिकल प्रश्न सीईटीला फिजिक्समध्ये नाहीतच जवळपास. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? न्यूमेरिकलची प्रॅक्टिस परफेक्ट केली पाहिजे ना. मग अशा वेळेस सुरुवात कुठून केली पाहिजे? पुस्तकातले न्यूमेरिकल, सॉल्व्हड प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम. मग हे सगळे प्रॉब्लेम पुस्तकातले तुम्हाला सोल्युशन पाहिजे असतील, तर आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. हे सगळं आम्ही प्रोव्हाईड करणार आहे त्या ग्रुपवर लक्षात घ्या. आणि भरपूर मुलं जॉइन झालेत. मग तुम्ही कुठली वाट बघताय? तुम्हाला एक काम करायचंय, सह्याद्री ट्युटोरियल्स आणि टेक एस्पायर हे चॅनलला सबस्क्राईब करायचंय. हा WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे आणि माझ्याबरोबर आज अभ्यासाला सुरुवात करायची आहे. न्यूमेरिकल सीरीज. मी भरपूर मुलांचे पेपर बघितलेत, की फिजिक्समध्ये फक्त थिअरी प्रश्न अटेम्प्ट करतात. न्यूमेरिकल 0 अटेम्प्ट असतो. बदलायचंय मला आजपासून हे. आजच बदलायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुमचं एकच काम आहे. काय लिहिलंय वाचा इथं मी काय लिहिलंय वाचा. लेक्चर 1. लेक्चर 1 तुम्ही बघताय आता. लेक्चर 2 आलं की इमिडिएटली मी म्हणून तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. व्हिडिओ आला की पहिली तुमचं काम आहे की तो कंप्लीट करायचा आहे. 4 ते 5 कन्सेप्ट मी इथं क्लिअर करेन तुमच्या. हां, एक 4 ते 5 नुसते न्यूमेरिकल्स घेणार नाहीये. ती कन्सेप्ट क्लिअर करेन. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? न्यूमेरिकल मी 40 घेईन. काही उपयोग नाहीये. तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला जमला पाहिजे. मग चला 2 गोष्टी करा. चॅनलला सबस्क्राईब करा, WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि आता अभ्यासाला सुरुवात करूया. मी तुम्हाला शिकवणार आहे कोणती गोष्ट? मी तुम्हाला शिकवणार आहे, की टॉपिक ओळखायचा कसा? The differential equation of linear SHM, ऑसिलेशन. इथे मी लगेच गोल करतोय. जसं लिनियर आहे तसं अँग्युलर एसएचएम सुद्धा असतं लक्षात घ्या. मग बोर्डच्या एक्झाममध्ये प्रश्न असा विचारलाय, स्टेट स्टेट इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. नुसतं लिहायचंय. मग इक्वेशन लिहायला जमलं पाहिजे. बरं इथं तर लिनियर एसएचएम आहे. बरं. आता लिनियर एसएचएमचं इक्वेशन मला तुम्हाला तयार करून दाखवायचंय. मला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे ना तुमची. समजा एक्स ही डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन असेल. तर त्याचं मी डेरिव्हेटिव्ह काढलं dx बाय dt की मला मिळते व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच तर व्हेलॉसिटी. बर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे मला मिळणार आहे ऍक्सिलरेशन. चला मला कळालंय की हा ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू आहे. -36x ही कुणाची व्हॅल्यू आहे? ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू आहे. बर ठीक आहे. ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू आहे. मग मला सांगा मग फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सिलरेशन इक्वेशन 1 म्हणूया आपण. पण ऑसिलेशन मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे ना, तो डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, पण अपोझिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. तो मायनस साइन का घेतलं तुमच्या लक्षात आलंय? बर. आता F इक्वल्स टू फोर्स कॉन्स्टंट घेऊया. के म्हणूया. प्रपोर्शनल काढलं की कॉन्स्टंट घ्यावा लागतो ना. चला हा दुसरा इक्वेशन तयार झालं. अरे पण दोन्हीही फॉर्म्युले कशाचे आहेत? फोर्सचे आहेत. मग त्याला कंपेअर करूया. मग एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर दॅट इक्वल्स टू मायनस मायनसचं प्लस करा. मग एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इक्वल्स टू 0. प्रत्येकाला एम न डिवाइड करा. इथं एम न डिवाइड करा, इथं एम न डिवाइड करा. म्हणजे एम ला एम कॅन्सल होईल. मग मला मिळालं काय? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम म्हणजेच ओमेगा स्क्वेअर असतं. दॅट इक्वल्स टू 0. प्लसचं मायनस करा. मग मी इथं लिहितो की डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर दॅट इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बाजूला सरकलोय. स्क्रीनशॉट इमिजिएटली काढा किंवा काढला असेलच तुम्ही. ओके. चला डन. आता सांगितलं पटकन तुम्हाला. न्यूमेरिकल तर किती आरामात होतंय बघा. आता त्यांनी दिलंय काय बघा, मी सोडून दाखवतो तुम्हाला. दिलंय काय की डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर दॅट इक्वल्स टू -36 एक्स. लगेच लिहिणार मी वी नो दॅट. लिहित नाही मी, तुम्ही लिहायचंय. वी नो दॅट. आता आठवा. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असते. मग देअरफॉर कंपॅरिझन करा. याला हे कंपेअर एक्स ला एक्स, मग एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? मायनस ओमेगा स्क्वेअर.
तिकडं कोण आहे? -36. मायनसला मायनस कॅन्सल करा. काढा की स्क्वेअर रूट म्हणजे 6 आलं. पण 6च्या पुढं आठवणीनं लिहायचं रेडियन पर सेकंद. रेडियन पर सेकंद. बरं. पण ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय एन दॅट इक्वल्स टू 6. मग एन इक्वल्स टू आलं 6/2 पाय. कॅल्क्युलेशन करून देणार नाही. तुम्ही करायचं कॅल्क्युलेशन. 6/2 पाय. पायची व्हॅल्यू 3.14 पुट करा. तुला 2 ने मल्टिप्लाय करा. 6.28 तुम्हाला आन्सर मिळून जाईल. पण सांगतो त्यांनी विचारलंय काय? फ्रिक्वेन्सी आणि पिरियॉडिक टाइम पण विचारलाय. तर पिरियॉडिक टाइम हा फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. मग तुम्हाला येणार आहे 2 पाय अपॉन 6. ओके. थांबा, 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 थांबा. फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं हर्ट्झ आणि पिरियड टाइमचं युनिट असतं काय? सेकंद. मग झाला पहिला प्रश्न क्लिअर? हां. पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली. आता मी तुम्हाला काम काय देतोय बघा. पहिला पॉइंट तुम्हाला करायचा आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम तयार. d2x/dt² प्लस ω2x इक्वल्स टू 0. ओके. d2x/dt² प्लस ω2 इक्वल्स टू 0 हे तुम्हाला करायचं आहे. नंतर कुठलं इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे? अँग्युलर एसएचएम. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम तोही मला वाटतंय 5.1 पहिलाच तुम्ही इमिजिएटली करणार. मग तुम्ही पुस्तकातला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा फॉर्म्युला न्यूमेरिकल्स बघा. आपल्या पुस्तकातलं स्टेट बोर्ड तुम्हाला कळेल, की प्रत्येक क्वेशनमध्ये पिरियॉडिक टाइम विचारलाय रे. मग तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओमेगा इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. मग टी म्हणजे काय येणार आहे? 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणजे 5च मिनिटात आपले किती फॉर्म्युले क्लिअर झाले की नाही सांगा? डेरिव्हेशन पण झालंय, फॉर्म्युले पण क्लिअर झाले. येऊ दे ना कुठले पण न्यूमेरिकल तुम्हाला जमणार. मग चला पहिली कन्सेप्ट क्लिअर. डन. कन्सेप्ट 1 डन. ओके. कन्सेप्ट 2 कडे जाऊया आपण. हां, कन्सेप्ट 2 इम्पोर्टंट आहे. जेव्हा मी लिक्विडमध्ये कॅपिलरी ट्यूब बुडवणार, तेव्हा ते जे लिक्विड आहे, त्या लिक्विडनुसार एकतर राईज किंवा फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब होऊ शकतो. म्हणजे हे लिक्विड लेव्हल कॅपिलरी ट्यूबमध्ये वर येऊ शकतं किंवा मर्क्युरी सारखं असेल तर खाली जाऊ शकतं. राईज किती होणार? फॉल किती होणार? त्यासाठी फॉर्म्युला आहे टी इक्वल्स टू आर एच रो जी अपॉन 2 कॉस थीटा. RH रो जी अपॉन 2 कॉस थीटा. बर. पण तुम्हाला काय करायचं सांगतो. पहिल्यांदा नीट लक्ष द्या. कॅपिलरी ट्यूबवरनं आठवलं पाहिजे टॉपिक कुठला आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग तुम्हाला पहिल्यांदा कॅपिलरीची डेफिनेशन आलं पाहिजे. कॅपिलॅरिटी. द फिनॉमिना ऑफ राइज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप इनसाइड द लिक्विड. हे की नाही? त्याच्या ॲप्लिकेशन्स आल्या पाहिजेत. हां, कॅपिलॅरिटीच्या 4 ॲप्लिकेशन आहेत. ते तुम्हाला सांगतो. विक ऑफ ऑइल लॅम्प ठीक आहे. त्याच्यानंतर ते मुळा थ्रू पानापर्यंत पाणी पोहोचतं किंवा ब्लॉटिंग पेपर इंक ॲब्सॉर्ब करतो. सगळे पॉइंट्स आहेत. मग तुम्हाला डेफिनेशन, त्याच्यानंतर करायचं आहे त्याच्या ॲप्लिकेशन आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आणि त्याचं न्यूमेरिकल. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. रेडियस 2 दिलेले आहेत. म्हणजे मी लिहितो गिव्हन डाटा बघा, की R1 लिहितोय 0.3 सेंटीमीटर आणि R2 लिहितोय 0.6 सेंटीमीटर. डीप्ड इनसाइड द सेम लिक्विड. आता इतकं इम्पोर्टंट तुम्हाला सांगणार आहे ना, मी इथं लिहितोय. बघा फॉर शब्द वापर. फॉर सेम लिक्विड. खूप इम्पोर्टंट आहे, खूप इम्पोर्टंट आहे. लिक्विड सेम आहे ना, सरफेस टेन्शन कॉन्स्टंट असणार आहे. लिक्विड सेम आहे ना, त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असणार आहे. लिक्विड सेम आहे ना, थीटा कॉन्स्टंट असणार आहे. मग फॉर सेम लिक्विड अँड जी तर कॉन्स्टंट असतं ना नेहमी. फॉर सेम लिक्विड एवढ्या टर्म्स आर कॉन्स्टंट. नीट लक्ष द्या. फिजिक्स मधलं अतिशय महत्वाचं सांगतोय. एखाद्या फॉर्म्युल्यामधल्या कॉन्स्टंट टर्म काढून टाका. मग उरलं बघा कॉन्स्टंट टर्म कुठल्या कुठल्यात मी जरा हे करतो बरं का. टी कॉन्स्टंट आहे, रो कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे. हे सगळं कॉन्स्टंट आहे. उरलं कोण? RH. मग लगेच लिहितो मी देअरफॉर RH इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे एखाद्या फिजिक्सच्या फॉर्म्युल्यामधून मी कॉन्स्टंट टर्म काढून टाकल्या. ओके. आणि जे शिल्लक राहिले त्याचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे. मग फॉर्म्युला तयार होतो. R1H1 इक्वल्स टू R2H2. द्यायचंय होमवर्क. स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर बॉइल्स लॉ. प्रेशर आणि व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. मग पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट असतं. मग फॉर्म्युला काय होता बॉइल्स लॉ मध्ये? P1 V1 इक्वल्स टू P2 V2. आलं का लक्षात? तसंच आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी विचारलाय रेशो ऑफ हाईट्स विचारलाय.
मग मला H1 अपॉन H2 विचारलंय रे. मग दॅट इक्वल्स टू R2 अपॉन R1 येणार. मग R2 किती दिलंय बाळांनो? 0.6. R1 किती दिलंय? 0.3. रेशो येणार 2:1. रेशो येणार किती? 2:1 फिनिश. मग आता मी बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढा परत याचा. कन्सेप्ट कुठली आहे सांगा? कॅपिलॅरिटी. मग कॅपिलॅरिटीचे पहिल्यांदा काय करणार? डेफिनेशन. नंतर काय करणार? ॲप्लिकेशन. पण हे प्रश्न घेतलेत की आपण आपल्या सेमिस्टरच्या सीरीजमध्ये थिओरेटिकल पार्ट सगळे कव्हर केलेत. ही न्यूमेरिकल सीरीज आहे. थिओरेटिकल पार्ट सगळे कव्हर झालेले आहेत. करणार कोण? तुम्ही करणार आहे लक्षात घ्या. करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो हे लेक्चर मधून सोडलं तरी चालेल. जर तुम्ही ते लेक्चर्स कव्हर केले नसतील तर. ते ओळीनं 5 लेक्चर्स आहेत. कव्हर करा बरं का बाळांनो. आणि झाले असतील तुम्ही मला माहिती आहे. एक 150-200 मुलं खूप कमी आकडा आहे, खूप कमी आकडा आहे. पण हे आपले रेग्युलर फॉलोवर आहेत. कुठलंही लाईव्ह लेक्चर असू दे इमिडिएटली जॉइन होतात बरं का. मग माझी तुमच्याकडनं पण तीच अपेक्षा आहे. करा, मन लावून सगळ्या गोष्टी करा. चला दुसरी कन्सेप्ट पण क्लिअर झाली. जर सेम लिक्विड असेल तर RH इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग उलटं करायचं. बघा ना रेडियस पहिल्याची रेडियस किती 0.3 नंतर 0.6 रेडियस डबल झाली हाईटचा उलटा रेशो म्हणजे रेडियस आणि हाईटचे रेशो उलटे येतात लक्षात घ्या बरं का. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. टॉपिक ओळखा कोणता आहे तो? गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो. मग तुम्हाला सांगू का? एक लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय बरं का. मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स. सिरियसली 10 मिनिटाचा 10 मिनिटाचा माझा व्हिडिओ आहे. तर 10 मिनिटात ना मी एकदम सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे. तुम्ही सर्च करून बघा आणि मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा मी हा फॉर्म्युला प्रूव्ह केलाय, की ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इक्वल्स टू EVR अपॉन 2. करतोय काय बघा मी. मी याला मास ऑफ इलेक्ट्रॉननं डिव्हाइड करतोय आणि मास ऑफ इलेक्ट्रॉननं मल्टिप्लाय केलं. पहिली स्टेप कळाली तुम्हाला? म्हणजे हे ऑर्बिटल मॅग्नेट डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला. आता ऐका, सीईटीचे पीवायक्यू शोधा. 2 वेळा प्रश्न आलाय, की ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज गिव्हन बाय आणि करेक्ट ऑप्शन आहे QVR अपॉन 2. आपण तर EV आणि E म्हणजे चार्ज, Q म्हणजे सुद्धा चार्जच हे लक्षात घ्या. ओके. मग आता मी काय करतोय बघा. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट इक्वल्स टू E अपॉन ट्वाइस ME आणि MVR म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. याने इकडे डिवाइड करा. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला अँग्युलर मोमेंटमने डिवाइड केलं की मिळतो गायरोमॅग्नेटिक रेशो आणि त्याचा फॉर्म्युला आहे एवढा. आलं का? ऑप्शन सी करेक्ट. बोर्ड मध्ये आलेले क्वेश्चन्स घेतोय. तुम्ही बघा कुठल्या पेपरमध्ये घेतलेत मी. म्हणजे मी क्वेश्चन पेपर मधले सॉल्व्ह करून घेतोय, पीवायक्यूज घेतोय, पण नुसतं तेवढं घेत नाही. आता सांगतो काय. हा शब्द वाचले की तुम्हाला फॉर्म्युला तर आठवला पाहिजे, पण त्याचबरोबर डेफिनेशन आठवली पाहिजे. काय डेफिनेशन? रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज नोन एज गायरोमॅग्नेटिक रेशो. क्वेश्चन नंबर 2 युनिट सांगतो. ई किंवा क्यू म्हणजे जे चार्ज आहे त्याचं युनिट असतं कुलोम, मास युनिट असतं केजी. कुलोम पर केजी. आता मी तुम्हाला सांगतो. पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम बघायचा. त्यात त्यांनी गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू काढायला सांगितले. 8.8 इंटू 10 कुलोम पर केजी आहे का ते बघायचंय तुम्ही. कुठली सांग काय व्हॅल्यू? 8.8 इंटू 10 कुलोम पर केजी. जर लॉटरी लागली ना, तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न येईल. फाइंड व्हॅल्यू ऑफ गायरोमॅग्नेटिक रेशो फॉर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. त्या लॉग टेबल सुद्धा तुम्हाला वापरावं लागणार. डायरेक्ट उत्तर आहे. काही चेंज होतच नाही रे. ईच व्हॅल्यू किती असते? 1.6 इंटू 10 कुलोम. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं? 9.1 इंटू 10 31 केजी. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू पेपरमध्ये सुरुवातीला दिलेल्या असतात. मग तुम्हाला काय काय करायचंय सांगा? पहिला क्वेश्चन हे डेरिव्हेशन करायचंय आपल्या 10 मिनिटाच्या व्हिडिओतलं बघून. दुसरा क्वेश्चन गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनेशन करायचं. तिसरं त्याची व्हॅल्यू. चौथं त्याचं युनिट आणि पाचवं काय त्याच्यावर असणारं न्यूमेरिकल. असा अभ्यास करायचे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मला आता छान आयडिया आले, की मी असंच करून घेतो तुमच्याकडून. छोटे-छोटे व्हिडिओ मी अपलोड करून देतो तुम्हाला. म्हणजे बघा ह्याला करायला तुम्हाला बाळांनो 20-25 मिनिटं लागतील. कॅपिलॅरिटीचं ना तुम्हाला डेरिव्हेशन्स आहेत बरं का. 2 प्रकारे तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. Hचा फॉर्म्युला आहे 2t cos थीटा अपॉन हे प्रूव्ह करायचं. म्हणजे तुम्हाला जर हाईट विचारलं तर फॉर्म्युला काय येईल रे बाळांनो? 2t cos थीटा बघा ना. 2t cos थीटा अपॉन r रो म्हणजे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे.
मग प्रेशर डिफरन्स मेथड आहे किंवा फोर्सेस रिझॉल्व्ह करून सॉल्व्ह करायचं आहे. पुस्तक उघडा आणि ते डेरिव्हेशन मन लावून तुम्ही करा लक्षात घ्या. आणि पहिला कुठलं घेतलं होतं? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनिअर एसएचएम, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम, त्याचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरून तुम्हाला ओमेगा काढता आलं पाहिजे. ओमेगा आलं की एनची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. एन जमलं की टी काढता आलं पाहिजे किंवा ओमेगावरूनच टीची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. मग मला असं वाटतं की 3 कन्सेप्ट खूप झाले. 1 तास पुष्कळ होईल तुम्हाला. 1 तासात, दीड तासात दुसरा व्हिडिओ पण माझा अपलोड होईल. बरोबर आहे. मग आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय. दिलेल्या कन्सेप्ट क्लिअर करा. दिलंय तेवढं करा. तुम्हाला चांगले मार्क नक्की मिळणार आहेत मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.